ओवीस किचन या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे। तर आज आपण चक्क वाटाण्यामध्ये पोहे टाकून अतिशय भन्नाट असा पदार्थ करणार आहोत। यापूर्वी तुम्ही हा पदार्थ ना कधीच केला नसेल, पण जर एकदा केला ना तर नक्कीच पुन्हा पुन्हा कराल, कारण की आता मार्केटमध्ये सुद्धा भरपूर सारा वाटाणा आलेला आहे आणि आता प्रत्येकाच्या घरामध्ये वाटाणा तर नक्कीच असतो आणि पोहे सुद्धा अवेलेबल असतो। तर त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ संपल्या म्हटलं ना तरी हा पदार्थ बनवू शकता, कारण की खूप जास्त अप्रतिम होतो, झटपट होतो आणि कमी साहित्यात होतो। तर चला थोडाही वेळ न घालवता लगेच व्हिडिओला सुरुवात करूया। आता हा पदार्थ ना मी 2 जणांसाठी करते, त्यानुसार बघा इतका वाटाणा घेतलेला आहे, किंवा मग जे इतर साहित्य घेतलेलं आहे ना ते 2 जणांसाठी करते, त्यानुसार साहित्य मी इथे घेतलेलं आहे। वाटाणा मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचा आहे, त्यामध्ये 1 हिरवी मिरची घालून घ्यायची आहे आणि अगदी थोडीशी कोथिंबीर घालायची आहे। त्याचबरोबर आपल्याला इथे 1 ते 1.5 चमचा इतपत दही घालायचं आहे। दही शक्यतो आंबट कमी असलेलं घाला, म्हणजे जर ताजं दही तुमच्याकडे अवेलेबल असेल ना त्याच दह्याचा वापर करा। आता इथे बघा 1 वाटी पोहे मी इथे भिजून घेतले आहेत। एक 2-3 मिनिटं भिजत ठेवले ना तरीसुद्धा चालतील। फक्त आपण ज्या पद्धतीने पोहे करण्यासाठी पोहे भिजवतो ना त्या पद्धतीने पोहे भिजवायचे नाहीत। अतिशय छान असे चोळून पोहे धुवून घ्यायचे आहेत आणि भरपूर पाण्यामध्ये हे पोहे भिजवायचे आहेत, म्हणजे पोहे आहेत ना ते अगदी मऊसूत असे भिजले जातात। आता बघा मिक्सरचं भांडं लहान आहे ना, त्यामुळे इथे मी अगदी थोड्या प्रमाणात पोहे घातलेले आहेत। नंतर पुन्हा इथे मी वाटून घेणार आहे। जर तुमच्याकडे मोठं मिक्सरचं भांडं असेल ना त्यामध्ये तुम्ही एकत्रित सगळे जिन्नस घातले ना तरी चालेल। आता इथे बघा 1 वाटी पोहे आणि त्याच वाटीने मोजून मी 1 वाटी रवा घेतलेला आहे। बारीक रवा घेतलेला आहे, जाड रवा असेल तो घातला तरी चालेल। आता पोहे सुद्धा आणि रवा सुद्धा मी यामध्ये थोडं थोडं घातलेलं आहे आणि नंतर पुन्हा हे घालून मिक्स सुद्धा मी करणार आहे। थोडंसं पाणी टाकून हे छान असं फाईन पेस्ट याची करून घेऊया। पाहू शकता अगदी फाईन अशी पेस्ट करून घेतलेली आहे। अजिबातच वाटाण्याचे वगैरे यामध्ये कण राहिलेले नाहीत किंवा मग पोह्याचे सुद्धा नाही राहिले, त्यामुळे शक्यतो पाणी टाकून बारीक वाटण हे वाटून घ्या। आता जे उरलेले पोहे आणि रवा होता ना तो सुद्धा आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊया। अगदी झटपट बनणारा पदार्थ आहे। मुलांच्या डब्यासाठी म्हणाल ना तर अगदी खास आहे, उत्तम आहे, कारण की मुलं असं जर चपाती भाजी त्यांना दिली ना तर मुलं खात नाही, पण हा पदार्थ दिला ना तर आवर्जून मुलं अगदी पोट भरून खातील आणि पौष्टिकसुद्धा आहे हा पदार्थ, त्यामुळे तुम्ही नक्कीच त्यांना देऊ शकता। नाश्त्याला सुद्धा कधी कधी काय बनवायचं सुचत नसेल ना तर आता वाटाणे तर सगळ्यांच्याच घरामध्ये अवेलेबल असतात, त्यामुळे तुम्ही हा झटपट नाश्ता बनवू शकता। जेवणामध्ये बनवा किंवा मग नाश्त्यामध्ये बनवा, कधीही बनवू शकता, अगदी अप्रतिम होतो। सारखं सांगते कारण की हा पदार्थच खूप जास्त अप्रतिम होतो। मी तरी आठवड्यातून 2 ते 3 वेळा नक्कीच करते। आता बघा जे उरलेलं पोहे आणि रवा होता ना ते सुद्धा इथे मी वाटून घेतलं आहे अगदी बारीक असं, आणि रवा इथे मी भाजून नव्हता घेतला, कच्च्याच रव्याचा इथे मी वापर केलेला होता। आता हे आपल्याला छान असं ढवळून घ्यायचं आहे चमच्याने। पाहू शकता अगदी छान असं फुललेलं आहे बॅटर आपलं। रव्यामुळं पोह्यामुळं बॅटर जे आहे ना ते अगदी छान असं फुललं जातं। अगदी या पद्धतीने हलवून घ्या बघा। भांडं थोडंसं मोठं घ्या, जास्त सुद्धा बारीक भांडं घेतलं ना की मग तुम्हाला हलवता वगैरे येणार नाही, त्यामुळे भांडं शक्यतो मोठं घ्या। आता यामध्ये भरपूर अशी चिरून घेतलेली कोथिंबीर घालून घेऊया। चवीनुसार मीठ सुद्धा घातलेलं आहे आणि पुन्हा हे छान असं हलवून घेऊया। व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे आणि थोडा जरी आवडला असेल ना तर नक्कीच व्हिडिओला 1 लाईक आणि 1 सबस्क्राईब करून घ्या, कारण की तुमचं 1 लाईक 1 सबस्क्राईब हे नवीन यूट्यूबरसाठी खूप जास्त मोलाचं असतं। तसाच माझा हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या देशातून शहरातून पाहत आहात ना हे सुद्धा मला कमेंट करून सांगायला विसरू नका। आता बघा बॅटर मला थोडंसं घट्ट वाटत होतं, त्यामुळे मी यामध्ये थोडंफार पाणी घातलेलं आहे। आता शेवटी इथे मी तुम्हाला बॅटरची कन्सिस्टन्सी तर दाखवणारच आहे कशा पद्धतीची आहे। जास्त पातळसुद्धा नाही आणि जास्त घट्टसुद्धा ठेवायचं नाही आपल्याला बॅटर। अगदी याच पद्धतीने परफेक्ट असं हे बॅटर आपलं तयार झालं पाहिजे। आता पाणी टाकल्यानंतर बॅटर छान असं हलवून घेतलेलं आहे आणि बघा आता बऱ्यापैकी बॅटर आपल्याला फुलायला ठेवायचं आहे। एक 4 ते 5 मिनिटं तुम्ही ठेवलं ना तरीसुद्धा चालेल। तोपर्यंत याच्यासोबत जी चटणी करणार आहोत ना ती करून घेऊया। अगदी सोप्यातली सोपी चटणी आहे, त्यामुळे ही सुद्धा चटणी नक्की करा। पुदिना घातला आहे, कोथिंबीर घातली आहे। पुदिना नसेल तर तुम्ही स्किप केला तरी चालेल, त्याऐवजी कोथिंबीरचा वापर करा। एक 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या इथे मी सोलून सुद्धा घातल्या आहेत। 2 हिरव्या मिरच्या घालून घेऊया। तिखट इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त करू शकता।
जर तुम्ही बॅटरमध्ये एकच मिरची घातली असेल ना, तर इथे तुम्ही 1 ते 2 मिरच्या घालू शकता, म्हणजे चटणी थोडीशी तिखट असली की खायला अजून छान लागतं. आता यामध्ये सुकं खोबरं घातलेलं आहे मी थोडंसं. किसलेलं खोबरं असेल ते घाला किंवा मग ओलं खोबरं असेल ते घातलं तरी चालेल. 2 चमचे इतपत मी शेंगदाणे घातले आहेत. शेंगदाण्याचा कूट असला ना तो घातला यामध्ये तरी चालणार आहे. छोटे 2 चमचे इथे मी दही घातलेलं आहे. दही नसेल तर स्किप केलं तरी चालेल. आणि चवीनुसार यामध्ये मीठ घालून घेऊया. आता बघा सगळे जिन्नस आपले घालून झालेले आहेत. पाणी टाकून आता ही अगदी फाईन अशी याची पेस्ट करून घेऊया. पाणी जास्त सुद्धा घालू नका. जर तुम्ही खूप जास्त प्रमाणात पाणी घातलं ना तर चटणी खूप जास्त पातळ होईल. आपल्याला या पदार्थासाठी ना चटणी थोडीशी दाटसर ठेवायची आहे, खूप सुद्धा पातळ ठेवायची नाही. आता बघा सगळं बॅटर यामध्ये आपण एका वाटीमध्ये काढून घेतलेलं आहे. आणि जी चटणी आहे ना ती अगदी छान अशी बारीक वाटलेली आहे मी. जास्त सुद्धा जाडसर वगैरे चटणी ठेवायची नाही. अगदी याच पद्धतीने चटणी आपल्याला बारीक वाटून घ्यायची आहे. आता ही चटणी ना अजून छान बनवण्यासाठी यामध्ये आपण एक फोडणी घालणार आहोत. आता इथे मी फोडणीसाठी पळीचा वापर केलेला आहे, पण जर तुमच्याकडे तडका पॅन असेल ना तो वापरला तरी चालेल. 1 पळी तेल इथे मी घातलं होतं यामध्ये. आता त्यामध्ये 1 चमचा मोहरी, 1 चमचा जिरं घालून घेतलेलं आहे आणि अर्धी फोडणी यामध्ये ओतून घेतलेली आहे मी. आणि जी अर्धी फोडणी आहे ना ती आपण जे बॅटर तयार केलं ना त्यामध्ये ती अर्धी फोडणी ओतून घ्यायचं आहे. या फोडणीमुळे ना या पदार्थाची चव अजून जास्त वाढते. आणि नक्कीच फोडणी आवर्जून घाला, कारण की अगदी चमचमीत आणि टेस्टी हा पदार्थ तयार होतो. आता चटणी आपली तयार झालेली आहे. ही चटणी तुम्ही इतर कशासोबतही खाऊ शकता. जर तुम्ही पराठे धपाटे केले असेल, इडली डोसा केला असेल, आप्पे केले असतील, त्यासोबत सुद्धा अशी चटणी केली ना तरी सुद्धा अगदी अप्रतिम लागतं. आता चटणी एका साईडला थोड्या वेळ ठेवून देऊया. आणि बघा बॅटरसुद्धा आपलं अगदी छान असं फुललेलं आहे तोपर्यंत. आणि जी फोडणी होती ना अर्धी ती यामध्ये मी ओतलेली आहे. ह्या फोडणीने खरंच खूप जास्त छान असा सुवास येतो ह्या पदार्थाचा, त्यामुळे आवर्जून फोडणी घाला. आता बॅटर छान असं हलवून घेऊया. आता यामध्ये आपल्याला इनो घालायचा आहे. जर तुमच्याकडे इनो नसेल तर त्याऐवजी तुम्ही सोड्याचा वापर केला ना तरी चालेल. आता इथे मी लेमन फ्लेवरचा इनो घातलेला आहे. शक्यतो लेमन फ्लेवरचाच घाला, पण जर तुमच्याकडे हा नसेल तर दुसरा घातला ना थोडा तरीसुद्धा चालणार आहे. इनो बघा अगदी थोडासा घातलेला आहे, खूप जास्त प्रमाणात सुद्धा इनो घालायचं नाही. अर्धा चमच्याला सुद्धा कमी इथे मी इनोचा वापर केलेला आहे. इनो घातल्यानंतर त्यावरती थोडंसं पाणी घालूया, म्हणजे इनो ॲक्टिवेट व्हायला मदत होते. आणि पुन्हा छान असं बॅटर हलवून घेऊया. पाहू शकता अगदी छान अशी जाळी पडते या पदार्थाला इनो घातल्यामुळे. त्यामुळे इनो किंवा मग सोड्याचा दोन्हीपैकी एकाचा वापर आवर्जून करा. जर तुम्ही इनो किंवा सोडा घातला नाही ना फक्त तुमचा पदार्थ छान होईल, फक्त त्याला जाळी पडणार नाही. आता तोपर्यंत एका साईडला गॅसवरती एक पॅन तापत ठेवला आहे. पॅनला थोडंसं तेल लावून घेऊया. तेलाऐवजी तुपाचा वापर करा, बटरचा वापर करा, म्हणजे अजून हेल्दी हा पदार्थ होईल. आता जर तुमच्याकडे पॅन नसेल ना तर तुम्ही आप्पे पात्रामध्ये सुद्धा हा पदार्थ करू शकता, पण शक्यतो तव्याचा वापर करू नका. तव्यामध्ये हा पदार्थ शक्यतो चिटकू शकतो. आता हा पॅन छान असं तापून घ्यायचा आहे आपल्याला. जास्त सुद्धा फास्ट गॅस करायचा नाही, मीडियम गॅसच ठेवायचा आहे. आणि बघा 2 चमचे इथे मी यावरती बॅटर घातलेलं आहे. आता आपल्याला अगदी पातळ सुद्धा करायचं नाही, थोडंसं जाडच ठेवायचं आहे. पाहू शकता याला जाळी किती छान आलेली आहे. आता पहिला डोसा असल्यामुळे ना थोडंफार खाली चिटकू शकतं, पण जर दुसरे बाकीचे जे ढोसे निघतात ना ते अगदी छान निघतात. बघा झाकण ठेवून यावरती एक वाफ काढून घेतलेली आहे मी. आता झाकण काढून बघूया. 1 ते 2 मिनिटासाठीच वाफ काढून घेतली होती. आता हा डोसा आपल्याला काढून घ्यायचा आहे. वरनं थोडंसं तेल किंवा मग तूप घाला, कारण की दोन्ही साईडने मी हा डोसा करून घेणार आहे. आता डोसा काढून घेते आणि नंतर तुम्हाला दाखवते. आता तो सुरुवातीचा डोसा होता आणि तो काढताना व्हिडिओ थोडासा स्किपसुद्धा झाला, पण आता बघा दुसरासुद्धा डोसा करून दाखवते मी. अगदी त्याच पद्धतीने करायचं आहे. 2 चमचे बॅटर घालायचं आहे आणि खूप जास्तसुद्धा आपल्याला पसरून घ्यायचं नाही. थोडंसं जाडच ठेवा, म्हणजे अगदी मऊसूत होतो. आणि जर तुम्ही डब्यासाठी देत असाल ना तर अगदी मऊसूत राहतो, छान मऊसूतसुद्धा लागतो आणि फ्लफीसुद्धा होतो. बघा जाळीसुद्धा छान पडलेली आहे. झाकण ठेवून 1 ते 2 मिनिटासाठी वाफ काढून घेऊया. पाहू शकता आपोआपच हा डोसा जो आहे ना तो वरती आलेला आहे. अजिबातच खाली वगैरे चिटकत नाही, अगदी सहज निघतो. फक्त पॅनमध्ये करा, तव्यामध्ये शक्यतो टाळा.
आता बघा, कलथ्याने छान अशा पद्धतीने सगळ्या कड्या त्याच्या रिकाम्या करून घ्यायच्या आहेत. तुम्ही दोन्ही साईडने करू शकता, अशा पद्धतीने भाजू शकता, किंवा मग एका साईडने नुसता भाजला ना तरीसुद्धा चालेल. पण इथे मी थोडासा दोन्ही साईडने हा डोसा भाजून घेणार आहे. आता एक साईड पलटी करून घेऊया. पाहू शकता याला रंगसुद्धा किती जास्त छान आलेला आहे आणि जाळीसुद्धा किती जास्त अप्रतिम अशी पडलेली आहे. अगदी इन्स्टंट डोसा आहे. मुलं कधी कधी डोसा खायची डिमांड करतात आणि आपलं पीठ जे आहे ना ते आपण भिजवलेलं नसतं, फर्मेंट केलेलं नसतं. पण अशा पद्धतीने ना तुम्ही झटपट असा पौष्टिक त्यांना डोसा बनवून देऊ शकता. आता तो जो डोसा आहे ना तो एका प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे आणि अशाच पद्धतीने दुसरेसुद्धा डोसे आपण करून घेऊया. तर बघा, थोडंसं पुन्हा तेल घातलेलं आहे आणि बॅटर आपण यामध्ये घालून घेऊया. हे बॅटर ना तुम्ही जर संध्याकाळी करत असाल तर दुसऱ्या दिवशीसुद्धा हे बॅटर उरून सकाळसुद्धा हा नाश्ता बनवू शकता. फ्रीजमध्ये आरामात हे बॅटर 1 दिवस आरामात राहतं. त्यामुळे जर तुमच्याकडे घाई गडबड असेल किंवा मग सकाळचा वेळ नसेल तर संध्याकाळचंच हे बॅटर बनवून ठेवा आणि सकाळचा असा झटपट नाश्ता बनवून द्या मुलांना. पाहू शकता अगदी छान असा हा सुद्धा डोसा झालेला आहे. तुम्ही यापूर्वी कधी वाटाण्याचे डोसे केलते का हे सुद्धा मला कमेंट करून सांगा. कारण की वाटाण्याचे आपण ना खूप सारे पदार्थ करतो. आता वाटाणा स्वस्तसुद्धा झालेला आहे, त्यामुळे नक्कीच हा सुद्धा पदार्थ तुमच्या लिस्टमध्ये ॲड करून ठेवा. कारण की अगदी अप्रतिम होतो, पौष्टिक होतो आणि मुलांनासुद्धा नक्कीच आवडणार आहे. पाहू शकता आपल्या ज्या डोश्याला किती छान अशी जाळी पडलेली आहे आणि अगदी सॉफ्ट मऊसूत राहतात. थंड झाली ना तरीसुद्धा तितकेच जास्त अप्रतिम होतात. नक्कीच एकदा हा पदार्थ करून पहा, कारण की आवर्जून सांगते खूप जास्त भन्नाट हा पदार्थ झालता. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला हे कमेंट करून नक्की सांगा. आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला एक लाईक आणि एक सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.